रायगडावरती रोपवे यांनी सुरू केलेला आहे. 1996 पासून रोपवे चालू आहे ते आजपर्यंत. म्हणजे आम्हाला चिंता करायची काही अडचण नाही आणि व्यवस्थित रिटर्न येतोय. दिवस काही असं झालेलं नाही. येस येस येस. बाई तामिनी घाटाची ना आणखीन एक गोष्ट ऑब्झर्व केली. तुम्हाला तामिनी घाटामध्ये सकाळी 8पर्यंत कोणीच नाही दिसणार आणि संध्याकाळी 5 नंतर जास्त गाड्या पण नाही दिसणार. आता आम्हाला खूप वेळानंतर एक गाडी भेटली आहे. मध्ये काहीच नाही भाई, सगळं शांत असते. कारण हा घाटाचं अंतर खूप जास्त आहे, 44 किलोमीटरचा घाट आहे. तर म्हणजे गाडी वगैरे जर झालं मध्ये काही तर खूप अवघड असते. त्याच्यामुळं ना लोक रात्रीचं संध्याकाळी 5 पासूनच तिथं यायला बंद होतात. 5च्या नंतर सगळे घाट उतरतात. नाही तर मग ह्या साईडनं उतरतात पुण्या साईडला, नाही तर ह्या साईडनं उतरतात. मग 5च्या नंतर जास्त कोणी न थांबू त्या घाटामध्ये. आम्हीच एकदा केलेली हाऊस होती आम्हाला. तर आम्ही देवकुंडला थांबलेलो. देवकुंडला रात्री बाई 8-9 वाजता हा तामिनी घाट क्रॉस केला फुल पावसात. भयानक अनुभव, लय खतरनाक भयानक होता आम्हाला. बाई गरम गरम हा एक नंबर वातावरण झालं तामिनी घाटामध्ये. ओम नमः शिवाय. पाया पड देवाच्या. सोमजाईश्वर हर हर महादेव. वातावरण खूप म्हणजे तामिनी घाट आहे. ह्या पॅचमधलं तामिनी घाट आहे ना कधीच वाढत नाही बाई. आपण पावसाळ्यात आलो असंच होतं, मागं आलो तेव्हा पण असंच होतं आणि आता पण असंच आहे. फोटो काढायची इच्छा आली एक मस्त पैकी. एक नंबर. समोरून फक्त अचानक गाडी येऊ शकते, त्याच्यामुळे मला थोडं जपून चालवावं लागेल. गाडी डायरेक्ट झटका मारते बाई. गिअर चेंज झाला की गाडी डायरेक्ट झटका मारते. भाई साहेब किती लोक दिसले आता. काहीच लोक दिसले नाहीत तामिनी घाटात. वातावरण लय खाऊन झाले. हा डोंगर आहे. आपण आलतो ना देवकुंडला, कसलं भारी वातावरण येतं भाई, खतरनाक असलं. ठरलेला पॉईंट झाला भाई, फिक्स पॉईंट झाला हा तामिनी घाटात. इथं आलं थांबायचं. समोर असलं बादल बिदल असलो खतरनाक वातावरण होतं ना. कट्टा पॉईंट तामिनी घाटातला सगळ्यांचाच आहे, आपला नाही. आता बसलोय आपण मागं मस्त पैकी विशाल भाईच्या, आणि तो चालवते आता गाडी. त्याला पण थोड्या वेळ चालवायला मजा आली पाहिजे ना भाई तामिनी घाटात. नुसतं आपण चालू थोडी घेतोय. सुख भी दोनों में बांटो, दुःख भी दोनों में बांटो. म्हणजे खुशी पण वाटली पाहिजे दोघांमध्ये. आणि भाईच्या एक साईडचा खिसा कुठे आहे? एक साईडचा खिसाच नाही भाई, एक साईडच्या खिसात मी हात घातला त्याच्या. कारण आपण हाफ ग्लोव्ज घातले, आता माझे फुल ग्लोव्ज मी त्याला दिले. भाई हाँ यही था जिसको पता ये जिसके साथ हुआ है ना. ये देख एक्सीडेंट हो रहे भाई बहुत डेंजर टर्न है. जिसको पता है ना उसको समझ आ जाएगा. हमने वीडियो क्यों शूट किया है, अगर वो देख रहा होगा तो. भाई साहब बहुत खतरनाक भाई. जब कोकण जा रहे थे ना भाई, तब इधर हमारी यूनिकॉर्न धपाक डायरेक्ट सीधा डिवाइडर को धड़ाक हिट कर गई. और चलाने को कौन था? ये था भाई चौथ. तो पहले हमारे साथ ये हादसा हुआ था, उसमें घुस गए थे भाई. वही तो. चलो ठीक है, कोई बात नहीं. लेकिन इसने रोड पे बहुत गाड़ी कवर कर ली थी, तो सिंपल जाके ठुक गई बस. ज़्यादा कुछ लगा नहीं किसी को. और अपना सचिन भाई पीछे बैठा था. किसी को आज तक पता नहीं है कि सचिन के साथ ऐसा हादसा हो गया था. और उसकी शादी एक भाई 20 दिन में शादी थी, और उसको ऐसे उसके साथ ऐसा हो गया था भाई. ठीक है, कोई बात नहीं, होता रहता है. लेकिन ओ बाबर भाई तामिनी घाट ऑलमोस्ट शेवट होत आला आहे.
ऑलमोस्ट शेवट. तर तामिनी घाट इज एंड. इथनं खाली गेलं की काय हे स्वप्नील जोशी डायरा काय तो घाट. तुला एकदा घेऊन जातो आमच्या तामिनी घाटात. गर्दीच आंबे सरे आले बे. सगळे पोर जाणे बाई फोटो काढ. भाई साहब रोला MIDC एरिया चालू झाला भाई. ही MIDC तामिनी घाट उतरल्यानंतर. आयुष्यपत युटी का त्या दिवशी नव्हती भाई. आम्ही इथं त्या दिवशी थांबलेलो. त्या दिवशी नव्हती. रिस्की भाई, खूप रिस्की आहे हा रस्ता. खूप रिस्की आहे. वन वे केलेलं आहे. काम चालू आहे दुसऱ्या साईडनं. आणि इथनं लेफ्ट घेतला की माणगावला. तर तासगाव माणगाव मध्ये निजमापूर लागेल. त्यातून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे अजून एकदा. मग आपण डायरेक्ट रायगडाकडे जाऊ. बाद भाई. इट्स टाइम टू फ्रेश. इट्स टाइम टू टेक अ ब्रेक. फ्रेश फॉर फ्रेश. इंग्लिश की माँ बहन कर दी हमने. नदी काठी भात बीत शिजवून हे आय थिंक रायगडामध्ये चालले असतील. माहीत नाही बट ठीक आहे. पिकअप वगैरे करून गावाकडून येतात लोक बाई. भारी मस्तपैकी भारी वाटतं जेव्हा असं लोक म्हणजे नाही का आपल्या वयाची मुलं एकत्र येतात गावाकडं. आणि गावाकडे एकत्र येणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असते बाई. घरच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून येतात पोरं. म्हणजे लय मोठी जबाबदारी असते गावाकडच्या मुलांवरती. ॲप्रिशिएट फॉर दॅट. बाई फायनली रायगड किल्ला राहिला फक्त 30 किलोमीटर. आणि दिव्यागरचं तर बोर्डच काढून टाकलं बाई. दिव्यागर किती किलोमीटर दाखवलंच नाही. आता निजमापूरमधनं हा लेफ्ट घेतला की सर्व तुम्ही 30 किलोमीटरवरती रायगडावर डायरेक्ट कंटिन्यू 28 किलोमीटर. आपल्याला मॅप दाखवत आहे. मॅप लावून चाललो आहे आपण. पहिल्यांदाच चाललो आहे, चुकायला नको. आणि सूर्य बादलों के पीछे आहे उधर देख. सूर्य त्या ढगांच्या आड आहे. आपल्याला दिसत नाही राहिला. गाया सकाळी गायांना चरायला घेऊन चालले बाई लोक. भारी वातावरण इकडं. वातावरण तर खूप भारी आहे भाई साहेब. रस्ता साफ करायचं मशीन. हा रस्ता नवीन झाला आय थिंक आता रायगडाला. 28 किलोमीटर बाकी अंतर आहे. 28 किलोमीटर अंतर बाकी अजून. तर चाललो आहे आम्ही आता. पोहोचलो एक 15-20 मिनटात. 20 ते 25 मिनटं लागतीलच पोहोचूया तोपर्यंत. चल नको थांबायला. बाय गोब्रो बाईचा फोटो बिटोसाठी थांबले लोक. मग साठी आपण 1-2 पिक क्लिक करतोय. वातावरण पण मस्त आहे इथं. समोरून सनराईज होत आहे. आणि ही गाडी आपली भारी होईल आहे ना इथून असा शू. व्हिडिओ मस्त आहे की. परभणीवरून पोरं आले बाई रायगडासाठी. आणि इथनं फोटोशूट चालले मस्त आहे की. भाऱ्या नाईस. माझ्या कॅमेऱ्यात एवढं लांबचा नाही दिसत. जवळचं लय क्लिअर दिसतं. मिळता नाही ओ बाई. कोकणातले घर आपल्याला असं इकडं आलं ना रायगडाकडं सेम कोकणातल्या घरांसारखी फिलिंग येते. बट हे कोकणातले घरं नाही. हे आपल्या रायगडाजवळचीच घर आहे. अरे कस का बघत जाके बाई. ओ भाई रस्ता रे खतरनाक दिसतो राहिला. रस्ता लय भारी भाई. आम्ही आता नाश्ता करायला थांबलो जस्ट. चार्जिंग लावायला आहे किती पॉईंट. ओके तू चार्जिंग लावलं आहे भाई. आपल्या गोप्रो चार्जिंग करावं लागेल. बॅटरी बॅकअप तर कमी झालं यावेळेस. काय माहिती कसं काय पटापट उतरलं जरा. कोकणात गेलो त्यावेळेस नाही उतरलं एवढी. कोकणात जायच्या वेळेस नाही उतरलं एवढं. कटिंग केली आपण काल. आता लुकच चेंज होऊन गेला आपला. फोटो खूप मस्त आले आपण. दाखव मनात शांतीमध्ये जरा. तर भारी वाटतं नाही का मला फोटो जर भारी आल्यावर. भाई रोपे आले ते बघूनच मला असं तिथपर्यंत जायचं आपल्याला वरती हाईटपर्यंत. ते बघूनच मला असं डेंजर होतं माहिती का. खतरनाक.
ते बघूनच मला असं अगोदरच वॉमिटिंगसारखं हो राहिलं थोडं थोडं, कारण रात्री चिकन थाळी खाल्लेली आणि व्यवस्थित बसलं नाही बाई. आणि सकाळी चहा रिब्रोल पण झाले त्याच्यामुळे. चला आता 2.5 तास वेटिंग. 2.5 तास वर अभि वरती पण असं बुकिंग असत शेट बाई. प्लॅन फ्लॉप फर्स्ट टाइम बसणार होतं, त्यात पण प्लॅन फ्लॉप झाला. घंटा 2 तास 2.5 तास कुठे थांबायचं एवढ्या वेळ. चला आता चालत. हे चालत नाही. विसल्या नाही बाई. बाई काय करायचं, एवढं जागेवरती डोंगर आहे बाई. रायगड ट्रेकिंग आपल्याला एक तर अनुभव नाही, अनुभवी माणूस पण आपल्यासोबत नाही कोणी. एक रूममेट होता, त्याला होता अनुभव. देखेंगे आगे क्या होता. हे हर्षल पाऊण तास लागते चालत जायला. ते फायनली आपण डिसाईड केलं आहे रोपवेने जायचं आणि वेटिंग थोड्या वेळ मग जाऊया. कापायला लागले नाव येतं बरं का नको. एक्सपिरियन्सला एक रेंज असणार आहे, पण माझं तर पहिल्यांदाच आहे. हा तर बसलेला आहे एकदा गुजरातमध्ये, बट माझं पहिल्यांदाच आहे. बघूया काय होतं, सांगतो तुम्हाला की एक्सपिरियन्स रोपवेचा. शिकायच होता रे सुयोग भाई, माहिती का तुला एक सांगू का, सरळ होती. जे व्हायचं ते होणारच आहे. त्याच्यामुळं छोटे मोठे होनी को तुम टाल नाही सकते. जस्ट जोकिंग. घरचे व्हिडिओ बघते. सॉरी काका सॉरी. चुकलं ना, गलती झालं, परत नाही होणार. असं परत नाही होणार. आम्ही परत जर का ट्रिपला आले तर असे अचानक प्लॅन होत राहतात, पण असं परत नाही आम्ही करणार. असं बोलणार नाही काय पण. हां मी आता रोपवेचं तिकीट काढलेलं आहे. एक तिकीट 315 रुपयाला पडलं. आता वेटिंग बोलते तर 2.5 तास वेटिंग आहे. आता बघूयात काय होतंय. आता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेणार आहे. आम्ही वैतागलो. आम्ही आलो लिंबू सरबत प्यायला. लिंबू सरबत आहे आम्हाला. लिमका द्या. आम्ही त्याच्यावरती आहे ना अजून एक ती बाटली आता 1070 आत्ताशिक नंबर चालू आहे. आणि सोयक भाई आपल्या ह्याच्यावरती किती नंबर आहे? 1546. 1546. किती? 500ची वेटिंग. 500ची वेटिंग आहे अजून 2.5 तास. 1.5 तास वेटिंग करून आमचा नंबर आलेला आहे. आता चला आता एक्सपिरियन्स घेऊयात. खूप आमचं काळीज असं धडधड करायला लागले. तो हमारे साथ साला स्कैम हो गया. इधर अंदर आए, ये देखो ये परत याच्या शिक्का मारून दिला स्कॅन करून. आतमध्ये आलो तर आतमध्ये परत एवढी वेटिंग. अरे काय हे. पण आम्ही आज रोपवेनेच जाऊन थांबणार. रायगडावरती रोपवे यांनी सुरू केलेला आहे. 1996 पासून रोपवे चालू आहे ते आजपर्यंत. म्हणजे आम्हाला चिंता करायची काही अडचण नाही. आम्ही व्यवस्थित रिटर्न येतोय. इतके दिवस काही हस्त झालेलं नाही. येस. इथं हे अशी शिवाजी महाराजांची माहिती, फोटो वगैरे बघायचे. हे भारी केलं आहे. हां, एंट्री करायची सगळं. हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इथे दाखवलेला आहे. हे बघायचं आणि मग वरती जायचं. जय बाबा. महादरवाजा रायगड तोरणा किल्ला दाखवलेला आहे. परत तिकडं गुंदेरी किल्ला आहे. लोहगड, जीवधन. हे बघा आपल्या महाराजांच्या तलवारी. प्रतापगड या ठिकाणी आपल्याला हे करायची. पुरंदर, मुरुड, जंजिरा. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शे जे आहेत यांनी रोपवेचा संकल्प केलेला आहे रायगडावरती. रोपवे बसण्याचा चान्स मिळाला आणि रोपवे मध्ये बसला. आमचा असा काही प्लॅन नव्हता. आम्ही ट्रेकिंगसाठी चाललो. बघू शकत नाही आतमध्ये पॅन्टिंग घातली. हे बघा किती मोठं आहे. गर 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 फिरते. हा, हे काय विषय आहे? तेच रोपवे फिरतोय असं वरती जातोय. अरे पण हे परत येत असेल ना. नाही रे, नॉनसेन्स.
सुयोग भाईचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले पण थोडं रोपवेचा नजारा दाखवतो. आपण जेव्हा वर पोहोचू तेव्हा स्क्रीनवरती सीन दाखवतो तिथं. 150 मजली इमारत एवढे उंच आलेले रज्जू मार्ग म्हणजेच रोप वे पुण्यात. रायगडावर चढण्याची वाट हे पाचाड गावातून चित दरवाजातून सुरू होत असे. चित दरवाजा खूप लढाऊ महादरवाजा असा गडावर प्रवेश होत असे. मित्रांनो आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे. लय चेकिंग होती, लय चेकिंग. इथे परत थांबलं आता. इथे वरून ते येते जास्त फिरतंय ना ते बघूनच मला ये देखो मजा आ रहा. शिवाजी महाराजांची आपली मूर्ती ठेवलेली इथं. तिकीट परत तिकीट चेक होतं इथं आणि इथून असे आपले रोपवे येत येते. आता येणार खरी मजा. बघूया कोणाला काय होतं, विशालला काय होतं मला काय. आलं तिथे एका 6 जण बसते ते. आमच्या दोघांसाठी स्पेशल कप्पा दिलाय. स्पेशल VIP पर्सन स्पेशल कप्पा दिलाय आपल्या दोघांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली मित्रांनो चालू झाले. मी समोर बसलेलो, सुयोग भाई समोर बसले आम्ही. हो आणि आपण काही काळापूर्वी इथं वेटिंगला होतो. आता आपण बसलो याच्यात. हे बघा हे अजून बघ इकडं हे करतो ते जास्त. हे गाइस देखो मजा आने वाला है. बाय रिफ्लेक्स. विशाल भाईचे रिॲक्शन अजून काहीच नाही. हे दिसतंय खाली आपल्याला येऊ आणि अजून जायचं इतक्या वरती. हे मोबाईल व्यवस्थित जरा खतरनाक. बाई म्हणजे लँड करा द्या. नाही काय नाही नॉर्मल हिट्स म्हणजे असं एवढं हे नाही. बट खाली बघितलं की होते जरा सुन झाला कान सुन झालं. हे बघा मित्रांनो कान पूर्ण सुन्न झालेत आता. हे गुहा. अरे बापरे. प्रेशर काढते राहते बघा. 5-10 मिनिटात तर आलो. 5 मिनिटं लागतात. मित्रांनो फायनली इथं पोहोचलो. फोटोशूट चालू इकडे. फायनल पोहोचलो. आता हे बघा इथून व्ह्यू बघा. आता आपण उतरूयात. सुयोग भाई. अरे बापरे हालता येईल. चल लवकर मस्त वाटलं. इथं जवळ आल्यावरती फाटली. जवळ चढ लागला ना मग. जागा तरी कुठे 350 गड किल्ले साखरेमध्ये घेतले. काही जिंकले, काही जिंकून घेतले, काही बांधले. 350 गड किल्ले स्वतःमध्ये सामील करून हिंदवी स्वराज्य स्वतःची राजे इथे राजे रायगडावरती शेवटचे 10 वर्ष राजे रायगडावरती होते. राजे रायगडावरती आपल्या राजांचं निधन या गडावरती व याच महलामध्ये पहिला राजांचं निधन इथे झालं. त्यांना अग्नी त्यांना देण्यासाठी इथून कोपऱ्यामध्ये एक मंदिर दिसते का ते म्हटलं आहे जगदीश्वराचं मंदिर. शंकराचं. आता आम्ही चाललोय मेन सीनला ना. रायगडाचा जो फेमस सीन आहे
त्याच्यावर रायगडावरचं सुख म्हणतात ना, तिथे चाललं असं. लोकांनी म्हणजे लोक वगैरे फोटो वगैरे टाकतात तिथले, पोस्ट वगैरे. महाराजांच्या मूर्तीशी नतमस्तक व्हायला झालं. नतमस्तक. आता आपण महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊ. बघूया, तुम्हाला पण दाखवतो. आपण फायनली तिथे पोहोचलो रायगडावरती. त्याला सुख म्हणतात तिथं. आपल्या मागे आणि ते गर्दी बघा पुढे. शिवभक्त इथं सर्व पाहण्यासाठी एकवटलेले आहेत. तिकडे बघा बघा. आता आम्ही फिरून आलेलो आहे आणि आता रोपवेसाठी आम्ही रिटर्नचं तिकीट तर काढलेलं, पण आता परत इथे एक पावती भेटली. त्याचा आमचा नंबर आहे 585 आणि आता आणि इथं परत वेटिंग आहे इथं. पण आपला नंबर लवकरच येऊन जाईल. खूप ऊन झाले आणि इथे बातम्या चालू आहे टीव्हीवरती. निकाल लागून महाराष्ट्राचा राजकारण निकाल लागून 10 दिवस झाले तरी अजून सत्ता स्थापन नाही झाली. त्याचा निर्णय त्याचा तुम्हाला काय वाटतं तेच नाही कमेंट करून. खूप गोड, खूप गोड. एक ब्लॉगर होण्याचं स्ट्रगल बघा तुम्ही फक्त. तू काय बसला इथं? कारण मोबाईल आपला चार्जिंग लावतोय. कारण आता गोप्रो होतोय डेड आपला डेड होत आलाय आणि व्हिडिओ तर काढावं लागेल. सुयोग भाईला मी तिकडे वेटिंगला थांबवलेलं, पण सुयोग भाई तिकडे वेटिंग करायचं सोडून इकडं माझ्यावरती लक्ष ठेवायला लागलं. त्याच्यावरती लक्ष का ठेवत होतं? कारण तो इथं मोबाईल चार्जिंग लावतोय. चल 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 आला 500. आपला 582 आला भाई, खतरनाक. आणि आता ही व्हिडिओची शेवट असेल मला वाटतंय. तर आम्ही आता खाली चाललो आहे. हे तिकीट परत स्कॅन करून घेतलं आहे. परत खाली चाललो आहे आता. खूप वेळ झाला आहे आणि हा व्हिडिओ इथंच संपला मला वाटतं. आऊट कुठून आहे? आऊट कुठून आहे का? तिकडून आहे. चला भाई, चला 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 चला. हो झालं त्याच्यासोबत वेटिंगला होते. खाली जाताना जोरात जातात. विशाल त्या ट्रॉलीत बसलाय आणि मी या ट्रॉलीत बसलोय. सुयोग भाईला दुसऱ्या डब्यात बसवले आणि मी इकडच्या डब्यात बसलो. गोप्रोनी व्हिडिओ शूट करतोय. सुयोग भाई काय दिसा ना आता खाली जाताना. झोप झोप. अरे बाप. बसल्यासारखं वाटलं 1,500 फूट तरी असेल जास्त असेल. इथून जर काही झालं आपल्या ते मरणाची उंची आहे. भुगाच होईल रबर होईल. किती जागेवरती हेलिकॉप्टर न उडकावं लागत तेव्हा कुठं काहीतरी. आता जे आहे का आता जे आलोय आपण कम्फर्ट झोन मध्ये आलो तिथं वरती चढताना वरती चढते जरा सुयोग भाई इधर हमको अलविदा किया था. त्याला दुसऱ्या डब्यात बसवलेलं, मला दुसऱ्या डब्यात बसवलेलं. पण ठीक आहे, काय अडचण नाही. या मित्रांसोबत मजा आली, काय विषय. आता वेटिंगला थांबलेत. काही वेळापूर्वी आपण पण असंच वेटिंगला थांबलेलो. आता हे वेटिंगला थांबलेले. चलो उतरो. चला, आमचं जाण्याचं येण्याचे एक्सपिरियन्स दोन्ही पण बेस्ट होते. थोडी भीती वाटली, एवढं काही विषय नाही जास्त काही. ठीक आहे, म्हाताऱ्या माणसांसाठी पण चांगले, छोट्या मुलांसाठी पण चांगले. फायनली आलो. रायगड झाला नाही फायनली. त्याला सांगून जाऊ आलो बरं का. हे जागा होते.
आलो म्हटलं हे काय जुगाड लावून पण घेत नाही तर त्यांना म्हणलं एक्स्ट्रा पैसे देतो ते डायरेक्ट 2 लाखच मागायला लागले. ते म्हणजे 2 लाख द्या त्याला 2 लाख देऊ शकतो 2 लाख नाही देऊ शकत सध्या ऐकत नाही. 2 लाख नाही खाऊ शकतो 2 लाख 2 लाख नाही खाऊ पण शकतो. नेटवर्कचा लय इश्यू होतो इकडं आणि आपण सोबत कॅश पण कॅरी नाही केला. आता झालं पेमेंट बघूया पुढे पार्किंग पुढे आणि इथनं पार्किंगच्या जवळच रोपे चालू होत आहे बघू शकता. आम्ही इथनंच वरती गेलो. चला आता निघलो इथून रायगडावरून. आता आपण थेट पुण्यासाठी निघतोय. भाई भरपूर लोक आहेत भरपूर म्हणजे भरपूर लोक आहेत. मला फोन पण आला आहे शेट. खूप शाळेच्या सहली वगैरे आलेल्या दिसतं इकडं आणि इथनं ट्रेकिंगला स्टार्ट व्हायला चालू होतं भाई. आम्ही जाताना मिस केलं पण इथनंच ट्रेकिंग स्टार्ट होते. बघू शकता शाळेची खूप सारी पब्लिक आहे हॉटेलमध्ये जेवायला. इथनं ट्रेकिंग स्टार्ट होते भाई रायगडाची. मस्त आहे. आम्ही तर रोपवेने गेलेलो बट रोपवेने पण खूप मजा आली. आम्ही दोघंच होतो ॲक्च्युली. याची तब्येत जास्त असल्यामुळे याला काही पॉसिबल नव्हतं. मी तर गेलो असतो. भाई ही काय सिस्टीम आहे हे असं वरती का ठेवतं माहीत नाही भाई पण भारी. गवत आय थिंक ते भाताचं गवत आहे ते असं वरती ठेवत आहे नाही का. माहीत नाही का ठेवतं पण ठीक आहे. कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा भाई. रायगडाच्या पायथ्याशीची ती किती जागेवर चढ आहे बघा. बुलेट ओढून येणार भाई 100%. आपली प्लॅटिना आली असती काय विषय नाही. बघ अरे विसल्या बघ दुसऱ्या गेअरवर कशी ताकद घेते गाडी दुसऱ्या गेअरवरती कसली ताकद घेते भाई. एका मित्राने ना त्याला घरी बोलवलेलं. त्याच्या घरी पूजा होती मंडेला. तर मी रविवारी सुट्टी आणि म्हणजे रविवारी माझी सुट्टी आणि एक मंडेला अजून एक सुट्टी पडली असती. असं सोमवारी प्रोग्राम होता त्याच्या घरी पूजा होती छोटी. तर त्याने बोलवलेलं पण आपल्याला काही जाता नाही आलं. तर आपण भाई निजामापूरला जायचं आहे आम्हाला. माणगाव इथून 11 किलोमीटर आहे. निजामापूर 12 किलोमीटर आहे. भाई इकडच्या लोकांच्या घराचं कल्चर बघा तुम्ही. हो भाई गचका लागला. म्हणजे वेगळंच एक कल्चर आहे घरांचं नाही का इकडं. सेम ते कोकणीसारखं पण भारी. मला आवडतं भाई तसलं. घराला कुंपण असणं हे नाही का म्हणजे एक जुन्या काळापासून चालत आलेली प्रथा आहे. हे भाई जुन्या काळापासून चालत आलेली प्रथा आहे भाई. असं घराला छोटंसं का होईना कुंपण असणं खूप महत्त्वाचं आहे नाही का. रायगडाकडे जाताना खूप वाड्या लागतात. खूप इतक्या वाड्या लागतात ना. वाड्या म्हणजे खूप वाड्या लागतात. आणि या वाड्यांची खासियत माहिती काय. इथं प्रत्येक वाडी असली ना छोटी ग्रामपंचायत असणार त्या वाडीसाठी. छोटंसं शाळा असणार. त्या वाडीमध्ये 10 ते 12 घरं असतात. आणि एकदम म्हणजे असं नाही का प्रॉपर त्यांचं हे असतं. ग्रामपंचायत भरते. 10 लोक वेगवेगळ्या घरातून 10 लोक एकत्र येतात आणि संवाद साधतात नाही का. मग त्यांच्यामध्ये ती एकजूट जी असते एकजूट ती त्यांच्यामध्ये खूप जास्त असते. जे आपल्याला जास्त तिथं बघायला भेटते. शिवाडी वगैरे असते ना त्याच्यामध्ये ती एकजूट खूप असते नाही का लोकांमध्ये. हे बाई आणि हेल्मेट आणते मला किती वेळापासून मागणं. मला झोप येते. ॲक्च्युली आमची रात्री पण झोप झालेली नव्हती आणि सकाळी लवकर उठून आलो आहे. आणि आता जेवण केल्यामुळं मिसळपाव खाल्ला आहे पाहिजे. इतकी झोप येते ना बळबळ कंट्रोल करते मी तर चालू शकतो. माझं काय प्रॉब्लेम नाही. घरापर्यंत येऊ शकतो पण याला लई झोप येते. नाही थांब ना बघू बाई. जस्ट पेट्रोल फिलअप केलं आहे आणि आम्ही दिव्यागरला याच रोडने कोकणात गेलेलो दिव्यागरला. आणि आता मला वाटतं हा शेवटचा शॉट असेल. ऑलमोस्ट स्टोरेज भरत आलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि कमेंट करत जा भाई. कमेंट केल्याने मला कळत आहे की व्हिडिओमध्ये काय होतं आहे काय नाही काय चुका होतात आपल्या. ठीक आहे
तर बॅचलर्स चॅनलला सबस्क्राईब करा.